Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनी मुंबई येथे आज सकाळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला आहे। त्यांच्या या प्रवेशानंतर लातूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही इथे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, आज सकाळी अर्चना ताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला? नमस्कार। खरं म्हणजे आज रंगाचा दिवस आहे आणि या दिवशी लोक पक्षाचे रंग बदलत आहेत आणि यामुळे लातूर जिल्ह्याच्या काँग्रेसला कुठला फरक पडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय। आणि आम्ही मूळ काँग्रेसचे कार्यकर्ते कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय। आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि हे नेतृत्व एवढं भक्कम आहे, हे विकासमुख नेतृत्व असल्यामुळं या लातूर जिल्ह्याला आणि काँग्रेस पक्षाला या कुठल्याही प्रवेशामुळे काही फरक पडला नाही। ज्या पद्धतीनं रंग धुतला जातो 2 दिवसानंतर, त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा सुद्धा रंग धुतलेला आपल्या सर्वांना दिसेल आणि अधिक मताधिक्यानं या ठिकाणी डॉक्टर शिवाजी काळगे विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो। शिवराज पाटील चाकूरकर हे अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं, मात्र ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले। मात्र आता सध्या त्यांच्या सूनबाईंनी बीजेपीत प्रवेश केला, कसं पाहता? हे बघा, याच्याकडं पाहत असताना मला असं म्हणावं लागेल की कुठंतरी गांधी विचाराचा जो वारसा आहे, जो आपल्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी आजपर्यंत चालवलेला आहे आणि त्याच बेसिसवर असं म्हणावं लागेल की लातूरच्या जनतेच्या पाठिंब्यावर गेली अनेक दशकापासून ते लोकसभेमध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे। याचबरोबर ते देशाचे गृहमंत्री होते, राज्यपाल होते। हे सगळं करीत असताना कुठंतरी आज रोजी त्यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या ज्या आहेत त्या भाजपामध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे। तर मला असं वाटतं की लातूर हे एक काँग्रेसचा गड आहे। इथं काँग्रेसी विचाराचे जे पाठिंब्यावर, काँग्रेसच्या विचाराच्या पाठिंब्यावर इथलं सगळं काही राजकारण जे आहे चालतं। सन्माननीय अमित भैया देशमुख असतील किंवा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, यांनी जे आहे ते इथं एक विकासाचा पायंडा जो आहे तो घालून दिलेला आहे। त्याच्यामुळं इथल्या लातूरच्या काँग्रेसवर मला असं वाटतं की अशा बारीक सारीक प्रवेशामुळं कसलाही फरक पडणार नाही। याचबरोबर आमचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत डॉक्टर काळगे सर, हे मोठ्या मताधिक्यानं इथं विजयी झाल्याशिवाय राहणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल। आपल्यासोबत इतर काही कार्यकर्ते, काय सांगाल की आज अर्चनाताईंनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला? भारतीय जनता पार्टीमध्ये अर्चनाताईंनी प्रवेश घेतल्यामुळे काही काँग्रेसवर काही प्लस परिणाम पडणार नाही, कारण काँग्रेस पक्षामध्ये काही त्यांनी ॲक्टिव्ह किंवा महाराष्ट्राच्या बाडीवर किंवा इथं झंझावाती दौरा हा अर्चनाताई पाटलाचा नव्हता। त्याच्यामुळं त्यांच्या जाण्यामुळं काँग्रेसला काहीही परिणाम पडणार नाही। परंतु एका सभापतीची, एका गृहमंत्र्याची सुनबाई जाणे ही दुर्दैवाची घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी काँग्रेस हा दलित, मुस्लिम, ओबीसी, मंडल आयोग ह्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा सगळा एकत्र टिकवून ठेवून या देशातली व्यवस्था, गांधीचा राम, गांधीबाबाची विचारसरणी इथे जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे। भाजपाने हा गांधीचा राम चोरला, भाजपाने गांधीचा राम चोरून आम्हीच रामलल्लाचं मंदिर बांधलो म्हणले, परंतु मरताना सुद्धा आमच्या गांधीबाबांनी हे राम म्हणून मेले। रामाचं मंत्र ह्या देशाला गांधीनं सांगितलं, म्हणून आम्हाला कुठलाही परिणाम पडणार नाही। इथं शिवाजीराव कोळगे या मतदारसंघात प्रचंड, शिवाजीराव काळगे या मतदारसंघामध्ये लातूरमध्ये प्रचंड मताने निवडून येतील आणि अमित भैया देशमुख हे अतिशय मोठ्या ताकदीनं खंबीरपणाने नेतृत्व करत आहे। त्याच्या पाठीमागे संपूर्ण लातूर जिल्हा उभा आहे। आपल्यासोबत काही ज्येष्ठ काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल काका, अर्चनाताईंनी बीजेपीमध्ये प्रवेश केला? गेली 40 वर्षापासून आम्ही प्रत्यक्षरित्या काँग्रेसचे कार्य करत आहोत। अर्चनाताई चाकूरकर पाटील या बीजेपीमध्ये प्रवेश केल्यामुळे अख्ख्या लातूर जिल्ह्याला फरक पडणार नाही। एकंदरीत जर पाहिलं तर डॉक्टर अर्चनाताई पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशामुळं लातूर जिल्ह्यातील काँग्रेसला फारसा काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आपल्याला पाहायला मिळते। लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक।